नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्धबंदी झाली, सीज फायर. पण तो सीज फायर झाला कसा? बरेचसे तुम्ही न्यूज चॅनलवर पाहत असाल की इराणला कसं त्यांनी शिक्षा दिली, इराणला कसं समजलं, इराण कसा घोटण्यावर आला. पण वास्तविक स्थिती काय आहे? कोण घोटण्यावर आलं? कशासाठी घोटण्यावर आलं? तसं पाहिलं तर इस्रायलनी इराणला जेवढं कमजोर समजलं होतं त्याच्यापेक्षा इराण जास्त ताकदवार होऊन उभरला आणि जो आयरन डोम होता इस्रायलचा त्याला ध्वस्त करत इराणनी इस्रायलला धडा शिकवला. इस्रायलच्या हाताच्या बाहेर स्थिती गेली म्हणून अमेरिका युद्धात उतरलं. अमेरिकानी बंकर ब्लस्टर बॉम्ब टाकलेत जे 200 फूट जमिनीखाली सुद्धा मार करतात. पण ते बॉम्ब जेव्हा वापरले गेले फोर्डो या इराणच्या त्या परमाणु संयंत्रावर, पण त्यांनी फक्त थोडं स्ट्रक्चरल डॅमेज झालं, पण त्या प्लॅन्टला काही झालं नाही. तो प्लॅन्ट अजूनही चालू आहे. बाकी ठिकाणी पाणबुडीवरनं त्यांनी मिसाईल टाकले, ते मिसाईल सुद्धा हिट झाले, परंतु ते सगळ्या त्यांच्या ज्या परमाणु स्थिती आहे ते अजूनही प्लॅन्ट चालू आहेत. पण 100% अचीव केलं म्हणून ट्रम्प चुप राहिले. इराण त्यांना वाटलं खाली घोटण्यावर येईल, पण इराणने लगेच सांगितलं की अमेरिकेला आम्ही धडा शिकवू. इराणचे विदेश मंत्री रशियाला गेले आणि रशियातनं ते आल्या आल्या कटार या देशातल्या अमेरिकी बेसवर 9 मिसाईलनी हमला केला इराणने. हमल्याने जास्त नुकसान नाही झालं, कारण जसं इराणला हल्ल्याच्या अगोदर अमेरिकेने सांगितलं होतं की आम्ही बॉम्ब टाकणार, तसंच इराणनी पण कतारला सांगितलं होतं की आम्ही अमेरिकन बेसवर हमला करू. तो हल्ला झाल्यावर कटारने सांगितलं की हे आमच्या क्षेत्रात तुम्ही हल्ला केला, त्यामुळं आमच्या सार्वभौमतेवर तो हल्ला आहे, आम्ही याच्यावर रिटॅलिएट होऊ शकतो. इराणने सांगितलं की तुम्ही जर रिटॅलिएट झाला, आम्ही तुमच्या कुठल्याही सिव्हिलियनवर हल्ला नाही केला, आम्ही हल्ला अमेरिकन बेसवर केला. तुम्हाला आम्ही भाऊ मानतो, पण तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही युद्धात या, आम्ही तुम्हालाही पाहून घेऊ. इराणचे मिसाईल इतके घातक निघाले की कटारला वाटलं की आपल्यासारखा शांत देश जो मांडवली बादशाह म्हणून राहतो, कारण कुठल्याही जगात कुठल्याही देशात भांडणं झाली की कटारमध्ये त्यांच्या मीटिंग्स होतात आणि ते सॉल्व्ह केल्या जातं. तिथे जर उद्या इराणने युद्धात आपल्याला ओढून घेतलं तर आपल्याला लई त्रास होईल. म्हणून इराण जे कतारचे हे आहेत खलिफा, यानी कतारचा जो राजा आहे, जो राजवंशचा परिवार आहे, तामीम बिन हमद अल थानी यांनी सरळ डोनाल्ड ट्रम्पला फोन केला व्हाईट हाऊसमध्ये आणि सांगितलं कुठल्याही हालतीत हे भांडण मिटवलंच पाहिजे, नाहीतर आम्हाला फार त्रास होईल, मग आम्हाला विचार करावा लागेल अमेरिकेला किती साथ द्यायची. आणि मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम बिन जब्बर अल थानी हे तिथे पंतप्रधान, त्यांनी उपराष्ट्रपतीला फोन करून सांगितलं जर तुम्ही इराण आणि इस्रायलचं हे युद्ध थांबवलं नाही तर या मिडल ईस्टच्या बाकी देशांना त्यांनी जर हल्ला केला तर आम्हाला लय त्रास होईल. तिकडे अमेरिकेच्या बेसवर हल्ला झाल्यावरही अमेरिका चूप होती, कारण त्यांना माहित होतं की हे रशियाकडनं त्यांनी होकार घेऊनच हा हमला केला, म्हणजे पुढे आम्ही जर उतरलो तर रशिया उतरेल, किती मोठं युद्ध होईल. त्यामुळे तुरंत अमेरिकेने इस्रायलला सांगितलं की सीज फायर करायचं. इस्रायल पण वाटच पाहत होता सीज फायरची, आणि इराणला पण सांगितलं सीज फायर करायचं. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पचे एक खास ॲडवायझर होते जे त्या खाडीच्या क्षेत्रात काम करत होते, त्यांचा दूत म्हटलं तरी चालेल. त्या दूताला त्यांनी सांगितलं की बाई कुठल्याही स्थितीत इराणला तुम्ही सीज फायरसाठी तयार करा. आणि मग जेव्हा ते जे दूत आहेत विटकॉफ
नावाचे, ते मिडल ईस्टचे एक्सपर्ट मानले जातात. त्यांनी इराण सोबत गोष्टी केल्या. इराणला सांगितलं की सीज फायर. कसली सीज फायर? इस्रायलने हमले थांबवावे, सीज फायर झालं. त्याचा होकार समजून त्यांनी व्हाईट हाऊसला सांगितलं की इराण सीज फायर करायला तयार आहे. त्या होकारावर बडबोल्या ट्रम्पनी लगेच ट्विट करून सांगितलं, इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाली, सीज फायर झालं. हे दोघंही माझ्या समोर येऊन गिडगिडत होते, बिलकुल भारत पाकिस्तान सारखं मदत मागत होते. आणि मला वाटलं हीच खरी वेळ आहे सीज फायरची. त्यामुळे इराण सीज फायर करेल, त्याच्या 8 तासानंतर इस्रायल सीज फायर करेल. दोन्ही देश चांगले काम करणारी आहेत. तिथल्या लोकांना आता विकासाच्या धारामध्ये यायला पाहिजे, विकास करायला पाहिजे, समृद्धीकडे वळायला पाहिजे आणि अमेरिका यांच्यासोबत साथ देणार आहे. हे ट्विट आल्या आल्या इराणच्या विदेश मंत्र्यांनी पुन्हा ट्विट केलं की आम्ही अमेरिकेकडे गेलो नव्हतो, आम्ही सीज फायरची रिक्वेस्ट केली नाही, आम्ही सीज फायर करणार नाही. इस्रायलच्या प्रत्येक झालेल्या हल्ल्याला आम्ही तोंड देऊ आणि प्रतिहल्ला करू. आणि हे जेव्हा चालू असताना इस्रायलने जे सकाळी हल्ला केला होता, सीज फायर अनाऊन्स केल्यानंतर ट्रम्पनी इराणने पुन्हा मिसाईल टाकले याच्यावर, इस्रायलवर, आणि इस्रायलमध्ये हाहाकार माजला. त्यांनी सांगितलं की इस्रायलने सकाळी जी कुरघोडी केली त्याचा हा प्रतिकार होता. याच्यानंतर इस्रायलने पुन्हा हल्ला केला तर हा आमचा हल्ला चालूच राहणार जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत. सीज फायर म्हणजे इस्रायलने हल्ले थांबवावे, आम्ही करणार नाही. सर्वात पहिले इस्रायलने हल्ले सुरू केले, सर्वात शेवटचा हल्ला आमचा असेल. आणि त्यानंतर इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायल चुप झाला, त्यांनी कुठलाही पुन्हा हल्ला केला नाही आणि इराणही चूप झाला आणि मग सीज फायर झालं. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या बेसवर मिसाईल इराणने टाकल्यावरही अमेरिका चूप राहिला, ही इराणची अचिव्हमेंट. या सीज फायर मध्ये कोणी काय कमावलं? इस्रायल बर्बाद झाला. पहिल्यांदा इस्रायलमध्ये इतकं मोठं नुकसान झालं, इतके लोक मारल्या गेली. इस्रायलचा जन्म झाल्यापासून असा कधीही इस्रायल सोबत हल्ला झाला नव्हता. इस्रायलचं ते आयरन डोम होतं ते ध्वस्त झालं. बाकी मिडल ईस्टच्या देशात ज्यांना वाटत होतं की भाई अमेरिकेशिवाय आपल्याला कोणी वाली नाही, कारण आपण सगळेच फार कमजोर आहोत, तिथे इराणने दाखवून दिलं की आपल्यात एवढी ताकद आहे की आपण अमेरिकेला सुद्धा डोळे दाखवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात सगळे मुस्लिम देश अमेरिकेच्या काह्यात किती राहतील आणि अमेरिकेच्या विरुद्ध किती जातील हे पाहण्याची गोष्ट आहे. यात रशिया आणि चीन यांनी इस्रायलला भरपूर नैतिक बल दिलं, सामान पुरवलं. त्यामुळे इराणचे आणि त्यांचे संबंध अजून दृढ झाले. फक्त याच्यात नुकसान झालं भारताचं. जो आपला इराण ट्रॅडिशनल वर्षानुवर्ष म्हणजे सिव्हिलायझेशन्स पासून इराण आणि भारताचे संबंध होते, ते नरेंद्र मोदींनी अतिशय वाईट स्थितीने हँडल केले. इस्रायलच्या किंवा अमेरिकेच्या मांडीवर बसून आपण इस्रायल बद्दल जास्त झुकाव दाखवला आणि जेव्हा इराणच्या सोबत उभं राहायचं होतं तेव्हा आपण उभं राहिलो नाही. हाच इराण असा देश होता की जेव्हा पाकिस्तान जम्मू काश्मीरचा इश्यू घेऊन युनायटेड नेशन्स मध्ये गेला तेव्हा त्या पाकिस्तान समोर हिमालयासारखं उभं राहून इराणने भारताची पाठराखण केली आणि पाकिस्तानला तोंडावर 2 शब्द सुनावले. मुसलमान देश असून सुद्धा त्यांनी पाकिस्तानपेक्षा भारताला मदत करणं जास्त हे केलं. जेव्हा 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 65 मध्ये युद्ध झालं, कारगिल झालं, त्याच्यानंतर आपलं 71चं युद्ध झालं, प्रत्येक युद्धात इराणनी सर्वांसमोर येऊन भारताला समर्थन केलं. त्यानंतर पोखरान झालं, भारतावर बंदी घातली अमेरिकेने, सँक्शन ज्याला म्हणतात. त्यानंतर इराणने ते सँक्शन झुकारून भारताला तेल दिलं. जो ऑल वेदर फ्रेंड म्हणतो आपण त्याला, सगळ्याच सीझन मधला आपला तो मित्र इराण, अशा वेळेला आपण त्याला अलग सोडलं. काय करणार? एक अडाणी काय अमेरिकेत अटकला, आमच्या पंतप्रधानांनी पूर्ण देश अमेरिकेच्या पायावर लोटांगण घालून ठेवला. त्यामुळे इराण आणि इस्रायल मधली ही युद्ध बंदीची जी घोषणा आहे त्यात इराणच वरचढ चढला आणि इराणने आपल्या शर्तींवर हे सीज फायर घेतलेलं आहे.
यानंतर इराण फक्त वाट पाहत आहे, जेव्हा जेव्हा इराणवर हमला होईल तेव्हा इराण त्याचं प्रत्युत्तर देईल. या युद्धात इराणचं नुकसान जास्त झालं, परंतु जे वाटत होतं की इस्रायलला कोणी हात लावू शकत नाही, तो जो एक 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 बंद मुठ्ठी होती ती आता खुली झाली, ओपन झाली आणि कळलं की इस्रायलच्या म्हणजे इराणच्या समोर इस्रायल खरोखरच दयनीय स्थितीमध्ये उभा केला. आज रोखोकमध्ये इतकंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.